म्हसवड ते देवणी राज्यमार्ग साकोळ मार्गे जावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। म्हसवड लातूर ते देवणी हा प्रस्ताव राज्यमार्ग साकोळ येथून जावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। या मागणीसाठी साकोळ ग्रामस्थांनी आज 27 सप्टेंबर रोजी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय। त्यात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते। म्हसवड लातूर ते देवणी हा प्रस्तावित राज्यमार्ग साकोळ येथून न जाता गावापासून 1 किलोमीटर अंतरावर जाणार आहे। हा प्रस्तावित राज्यमार्ग साकोळ येथून येण्याची मागणी ग्रामस्थांची आहे। त्या मागणीसाठी 3 दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्यावेळी साकोळच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत। आमचा विषय एवढाच आहे, आम्ही गेले 1 वर्षापासून नितीन गडकरी साहेब, मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यमार्गाचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना 1 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत की हा राज्यमार्ग साकोळ मध्यम प्रकारच्या पाळूला लागून न जाता साकोळ मार्गे जे की 1.5 किलोमीटर अंतरावर साकोळ आहे, जे पाळून करत आहेत तसं राज्यमार्ग तो 1.5 किलोमीटर साकोळहून जावा, जेणेकरून साकोळच्या दळणवळणात भर पडेल आणि साकोळच्या सर्वांगीण विकासात भर पडेल। यासाठी आमच्या शासन दरबारी 1 वर्षापासून मागणी होती, पण ती पूर्ण न केल्यामुळं आज आम्ही या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। आपल्याला मी थोडक्यात सांगू इच्छितो, आज जो हायवे रस्ता पाळूमार्गे जात आहे, मी असं ते चर्चा आणि त्या अधिकाऱ्याकडून समजलं की तो हायवेचा सर्वे साकोळ मध्यम प्रकारच्या पाळूला लागून केलेला आहे, जे की पूर्वीपासून एक 8 फुटाचा गाडी रस्ता होता। तो साकोळला वगळून तो हायवेचा सर्वे साकोळ मध्यम प्रकारच्या पाळूला लागून केलेला आहे, जे की साकोळला जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्याचं काम किंवा विकासापासून वंचित ठेवण्याचं काम ह्या गेल्या 10 वर्षापासून असं सर्वे झाल्या 10 वर्षापूर्वी त्या कामात असं झालेलं आहे। त्याबद्दल आम्ही साकोळला असा अन्याय होऊ देणार नाही म्हणून हे आंदोलनाचं रूप धरणे आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही विरोध दर्शवित आहोत। यापुढे आमची मागणी ग्राह्य न करता किंवा मान्य नाही केली तर आम्ही हे काम थांबवू, आम्ही पूर्ण गाव त्या साईटवर थांबवू आणि आमरण उपोषण सुद्धा आम्ही करणार आहोत। एवढंच माझे यावेळी शासनाला सांगणं आहे। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर।